जे माझ्यावर आरोप करायलेत समोरचे उमेदवार भाजपचे, ते बिनबुडाचा आरोप आहे. याच्यामधलं कुठलंही याच्यामध्ये तथ्य नाही. असं सांगा तुम्ही, जनतेला सुद्धा गौरच्या माहिती आहे, जो माणूस सभापती होतो आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपला कारभार देऊ शकतं का, हे आमच्या जनतेला सगळंच माहीत. सर्कलमधल्या कोण काय केलं आणि कोण काय नाही ती असे जे आरोप करायलेत हे खोटारडे आरोप आहेत माझ्यावरती. आणि त्यांनीसुद्धा मला मी त्यांच्यासोबत पंचायत समितीला उभा होतो, त्या माध्यमातून त्यांनी मला पंचायत समितीला आम्ही दोघं जिल्हा परिषदेला त्यांच्यासोबत असल्यामुळं त्यांनी मला जो काय खर्चायला लावलं त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते, मी यादानं काढून खर्चिले आणि तो माझे लोकांचे पैसे देण्यासाठी मी त्यांच्याकडं अक्षरशः धडधड लढलो की मला एखादं काम द्या, त्या कामातून मी लोकांचे पैसे फेडील. ते सुद्धा त्यांनी मला करण्याचं काम या ठिकाणी केलं नाही. आज ते सांगतात की लोकांना, काल आमच्या पालकमंत्री आपल्या जिल्ह्याच्या गौर येथे सभा झाली आणि त्या सभेमध्ये जनतेला सांगतात की ते समोरचा जिल्हा परिषदेचा उमेदवार त्यांनी माझ्याकडून माझा कारभार बघून सर्व गावामध्ये कामं करून हडप करण्याचं काम केलेलं आहे. हे चुकीचा आरोप आहे. असे खोटारडे आरोप करणं त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला तरी सोबत नाहीत, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर. मी माझ्या गौरमधील सर्वच माझ्या मतदार बंधूंना असं हे करतो की मी सोमेश्वर महाराजाचा भक्त आहे गौरचा, आणि आमचा सोमेश्वर महाराज आराध्य दैवत आहेत आणि दैवताची शपथ घेऊन सांगतो, मी त्यांचा कारभार कुठलाही बघितला नाही, कुठलाही त्याच्यामध्ये कारभारामध्ये माझा काही संबंध नाही. ते सभापती तेव्हा माझा आणि त्याचा काही कारभाराचा संबंध नाही. मी सोमेश्वर महाराजा शपथ कोणाचं नाही, सर्व सभासदाला सर्कलमधल्या माहीत आहे. आणि बरेचसे उसण येण्याचं काम मी ह्या ठिकाणी 2 वर्षामध्ये करायलो. आणि या ठिकाणी कसं आहे, कारखाना आहे मोठा, 3 जिल्ह्याचा कारखाना आहे, कमी जास्त टोळ्याचा होऊ शकतो. मशीन ज्या ठिकाणी अडचणी तिथं मी पाठीत असतो. ज्यांचे उसण यायचे त्याचे माझ्याकडे भेदभाव नाही, हा कोण्या पक्षाचा नाही, तो कोण्या पक्षाचा नाही, सर्व सभासदांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. हे सुद्धा खोटारडा माझा आरोप. गौर सर्कलमधील जनता सर्वच माझ्यासारख्या सामान्याच्या कार्यकर्त्यासाठी पेटून उठलेली आहे की जनतेला सुद्धा माहीत आहे हा सामान्य माणूस आपल्या सर्कलचा काहीतरी विकास करू शकतो. त्यामुळे जनतेला मी एवढी विनंती करतो की गौर जिल्हा परिषद गणाचे उमेदवार माझी पुतणी कोमाल गंगाधर पारे आणि धनगड टाकळी गणाचे उमेदवार गोरखनाथ गोपाळराव साखरे आणि गौर गणाचे पंचायत समितीचे उमेदवार सुप्रिया ज्ञानोबा किरगे, या तिन्ही उमेदवाराला ह्या ठिकाणी 100% जनता निवडून देण्याचं काम करणार आहे. आणि मी या ठिकाणी सर्वच माझी जनता माझ्यासोबत असल्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.